आता पाहूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यातील उड्डाणपुलाच्या कामात कंत्राटदाराकडून दिरंगाई। मुंबई महापालिकेनं संबंधित कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड ठोठावला। उर्वरित कामं वेगानं करण्याचे निर्देश। मुंबईत कार, दुचाकी यांसारख्या वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये दादा, मामा, बाबा, भाई, डॉन उल्लेख करणाऱ्या वाहनांवर कारवाई। रडार प्रणालीद्वारे कारवाईचा धडाका। अत्याधुनिक प्रणालीमुळे नियम मोडणारे तडाख्यात। पुणेकरांवरील 5% संभाव्य करवाढ रद्द करण्याचा निर्णय। करवाढीचा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळला। अधिकाऱ्यांचेही कान टोचले। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एमसीए आणि टीसीईटी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी 23 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। आतापर्यंत एमसीए सीईटी परीक्षेसाठी 50,961 विद्यार्थ्यांची नोंदणी। होळी आणि शिमग्यासाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या। कोकणासह नागपूर आणि उत्तर भारतासाठी गाड्या धावणार। 18 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू। आपण भारतात परत कधी येऊ हे सांगणं शक्य नाही। विजय मल्ल्या याची उच्च न्यायालयात वकिलामार्फत माहिती। मल्ल्याचा पासपोर्ट सरकारनं रद्द केल्यानं त्याच्याकडे वैध पासपोर्ट नाही। मल्ल्याचे वकील अमित देसाईंची माहिती। शुक्रवारपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार। राज्यभरातून एकूण 16,15,489 विद्यार्थ्यांकडून नोंदणी, तर 5,111 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार। शहरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई। अतिक्रमणावर पुणे महापालिकेचा हातोडा। बराडी, बाणेर, हडपसर भागातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। प्रसिद्ध पटकथाकार सलीम खान यांच्यावर लीलावतीमध्ये अँजिओग्राफी। सध्या त्यांची प्रकृती स्थिर। त्यांना लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचा वापर हळूहळू कमी करण्याची प्रक्रिया सुरू। लीलावती रुग्णालय प्रशासनाची माहिती।